नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार. विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर दगडफेक. बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये जात असताना झाली दगडफेक. मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं. झुंडशाही पुढे सरकार झुकलं, मंत्री छगन भुजबळ यांची राज्य सरकारवर टीका. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश. महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी. प्रकाश आंबेडकर 2 फेब्रुवारीच्या बैठकीत उपस्थित राहणार. आजपासून सगळे सोयऱ्यांबाबत अंमलबजावणी केली नाही तर 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन. शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा. मुंबई पोलिसांकडून दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल. मंत्रिमंडळात राहून छगन भुजबळ यांची तिरस्काराची भूमिका. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं मोठं विधान. सरकारकडून वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका. आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची प्रतिक्रिया. जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात व्हिजन पुणे या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे शहराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका व्यक्त केली आहे. पुणे शहरातील नागरी समस्यांचं पुढील 25 वर्षाचं धोरण ठरवण्यासाठी व्हिजन पुणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विस्तार होत असताना पायाभूत सुविधांवर मर्यादा येत आहेत. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन व्हिजन ठरवणं आवश्यक असल्याचं मतही या परिषदेत व्यक्त करण्यात आलं. त्याचबरोबर 2027 पर्यंत पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर व्हावं असा संकल्प देखील सर्वांनी मिळून व्यक्त केला आहे. या परिषदेसाठी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र सल्लागार राजेश पांडे, दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस, पुढारीचे संपादक सुनील माळी, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीधर लोणी, ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जगदीश मुळीक यांनी व्हिजन पुणे ही जी शिखर परिषद आयोजित केली, वास्तविक अत्यंत चांगला हेतू आहे की पुण्याचं व्हिजन असायला पाहिजे, दृष्टिकोन असायला पाहिजे. पुण्याचा विकास जो आहे, सर्व क्षेत्रातला विकास, या सर्व क्षेत्रामध्ये येत्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पुणे कसं बदलायला पाहिजे, कसं वाढायला पाहिजे, त्याचा विकास कसा व्हायला पाहिजे याची साधक बाधक चर्चा या व्हिजन मध्ये अपेक्षित होती आणि तशी ती झाली. सर्व क्षेत्र याच्यामध्ये चर्चिले गेले. आता फक्त अपेक्षा एवढीच आहे जगदीश यांच्याकडून की या चर्चासत्रात किंवा या व्हिजन शिखर परिषदेमध्ये जे मुद्दे आले, जे वेगवेगळ्या विषयावर मुद्दे मांडण्यात आले, त्याचं एक चांगलं डॉक्युमेंटेशन करावं आणि सातत्याने त्याचा फॉलोअप करावा. होतं काय की अशा अनेक परिषदा ज्या वेळेला होतात त्या फक्त शाब्दिक बुडबुडे राहतात आणि पुढे काहीच होत नाही. तर याचं एक डॉक्युमेंटेशन करावं, याचं चांगल्या प्रकारे चित्रण करावं आणि नंतर त्याचा कायमस्वरूपी पाठपुरावा केला गेला पाहिजे. पाठपुरावा करून यापैकी अनेक समस्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक कालबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत. या सगळ्या इनिशिएटिव्हला, या सगळ्या पुढाकाराला, संयोजनाला जगदीश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन आणि आभार. जगदीश मुळीक फाउंडेशनने हा जो पुण्याच्या व्हिजन साठीचा कार्यक्रम आयोजित केलाय तो फार महत्वाचा आहे. पुणे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एक अग्रगण्य शहर आहे
आणि या शहराला विकासाच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आणि देशातील एक पहिल्या क्रमांकाचं शहर बनवण्यासाठी काय करता येईल, अजून 5, 10, 15 वर्षांनी हे शहर कोणत्या स्तरावर असेल हे पाहण्यासाठी आतापासून काय नियोजन करायला हवं, याबाबत शहरातल्या सर्व स्टेक होल्डर्सची ही जी बैठक आयोजित केली ती फार महत्वाची होती. आता याचं एक डॉक्युमेंटेशन होऊन कृती आराखडा जर झाला आणि त्याप्रमाणे कृती झाली तर हे शहर नक्कीच देशातील एक अग्रगण्य शहर होईल याची मला खात्री आहे. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी जगदीश मुळीक फाउंडेशनचे आभार मानतो. धन्यवाद. विजन पुणे नुसतं म्हटलं जातंय नेहमी, पण त्या विजन वरती इम्प्लिमेंटेशन होणं फार जरुरी आहे. हे कॉन्क्लेव्ह फार छान होतं, एक सगळ्यांची विचारधारणा कळाली. पण एक स्पोर्ट्समन म्हणून किंवा मी पुण्यातल्या खेळाडूंकडनं एक गोष्ट सांगू इच्छिते या विजन पुणे परिषदेसाठीचं, की आपल्याकडे भरपूर ग्राउंड्स आहेत. म्हणजे खेळाडू हे फक्त जमिनीवरचे खेळातल्या खेळाडू नका समजू. मी हवेतले खेळाडू आहे, हवाई खेळामधली. तसेच पाण्यातले पण खेळ असतात, तसे त्यांचे पण खेळाडू असतात. तर सगळ्या खेळाडूंसाठी मी एक सांगू इच्छिते, पुण्यामध्ये एअर, वॉटर, लँड ह्या तिन्ही खेळांमध्ये करिअर करण्यासाठी सगळं अनुकूल वातावरण आहे. पण त्या सगळ्या खेळांवरती म्हणजे ग्राउंड्स आहेत, पण ग्राउंडचं मेंटेनन्स होत नाहीये. ज्यांना वॉटर स्पोर्ट्स खेळायचं त्याच्या खडकवासला आहे किंवा मुळामुठा नदी आहे, पण तिथे खेळण्यासाठी त्या तरतुदी नाहीयेत. तसं हवेतले खेळ आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले खेळाडू कामशेतला किंवा महाबळेश्वरला जातात. पण पुण्यामध्ये हडपसर ग्लायडिंग सेंटर हे एवढं मोठं 252 एकरचं ग्राउंड अवेलेबल आहे, पण त्याच्यावरती काहीच म्हणजे गोष्टी केल्या जात नाहीयेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पुढाकार पुणेकरांनीच घेतला पाहिजे किंवा पुण्यातल्या आमदार खासदारांनी किंवा नगरसेवकांनी घेतलं पाहिजे की पुण्याला आपण खेळाचा हब कसं बनवू शकतो. या परिषदेत सहभागी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहूयात. हम पुणे में क्या क्या सुधार ला सकते हैं, क्या क्या चेंजेस ला सकते हैं, और जिसे सिर्फ डॉक्यूमेंट्स पे नहीं, इसको एक्चुअल इम्प्लीमेंटेशन में हमारे पुणे शहर के बेहतरी के लिए कैसे ला सकते हैं, एजुकेशन सेक्टर में और रूरल डेवलपमेंट में, और सारे तरीके की जो नए हम लीगल सिस्टम में क्या क्या चेंजेस ला सकते हैं, ताकि हम अपने पुणे का जो एक एसेंस है उसको भी कायम रखें और एक डेवलप्ड वे में आगे बढ़ सके. तो इसी के लिए था आज का ये इवेंट. होपफुली हम ये सारे जो जगदीश मुलिक जी सर जो है वो इन सारी चीजों को इम्प्लीमेंट कर पाए और हमको पुणे को एक अच्छा मार्गदर्शन दे पाए. धन्यवाद. मैं जगदीश भाऊ का विजन प्रोग्राम से बहुत प्रभावित हूँ. इस पे जो भी चर्चा हुआ, जिस फील्ड में हुआ, बहुत महत्वपूर्ण चर्चा हुआ. अपने पुणे को क्या क्या चाहिए, कैसे डेवलप किया जाए, हर फील्ड के लोगों ने डिस्कस किया. लेकिन मैं चाहता हूँ, मेरी एक अपनी सोच है कि इस पे बड़े पैमाने पे डिबेट होना चाहिए ताकि पुणे का अच्छे से विकास हो पाए. धन्यवाद. विजन शिखर परिषद हे माझे खास मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, माजी आमदार, माजी शहर अध्यक्ष माननीय जगदीश मुळीक साहेब, हे जे जगदीश मुळीक फाउंडेशनने जो प्रोग्राम केलेला, इट वॉज अनबिलिव्हेबल अँड फंटास्टिक. आणि मुळीक साहेबांच्या लिडरशिपमध्ये हा प्रोग्राम होणं म्हणजे बोलतात ना, आकाशातून पडलेलं जे पाणी, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वे देवे नमस्कारा केशवा प्रति गच्छति. आकाशातून जे पाणी पडतं ते डायरेक्ट कुठे जाते? सागराला. आज हा साहेबांनी मोठा सागर इथं तयार उभा केलेला आहे. या सागरामध्ये किती मोठे मोठे दिग्गज येऊन त्यांची मतं मांडली. पर्यावरण आहे, घरकुल कसं असावं, याच्यामध्ये आरोग्याविषयी पण थोडीफार माहिती दिली, खेळाडू विषयी माहिती दिली. दरम्यान विजन पुणे या शिखर परिषदेचा नेमका हेतू काय होता याविषयी माहिती दिली आहे संयोजक जगदीश मुळीक यांनी. पाहूयात. जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने विजन पुणे या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक जगदीश मुळीक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, काय करेल? विजन पुणे हा शिखर परिषदेचं आयोजन आज केलं गेलं आहे. पुणे शहर एक पूर्वी त्याची ओळख पाहिली तर सायकलिंगचं शहर, पेन्शनरांचं शहर अशी जुन्या काळाची ओळख होती. नंतर आता पुणे शहर हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. पुणे शहर ही आपली सांस्कृतिक राजधानी म्हणून पुढं आलं आहे. पुणे शहर आता IT हब म्हणून पुढे येतं आहे. आणि हे सगळे उद्योग व्यवसाय वाढत असताना पायाभूत सुविधा देखील
वाढल्या पाहिजेत. पुण्याचा विस्तार सगळ्या दिशांनी होतो आहे. सगळ्या दिशांनी विस्तार होत असताना सुनियोजित पद्धतीनं पुण्याचा विकास झाला पाहिजे. मग पुण्याची वस्ती असेल, पुण्यातली एखादी सोसायटी असेल, पुण्याचा IT पार्क असेल, सगळ्यांना पुणे हे एक सुनियोजित वाटलं पाहिजे. पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार झाला पाहिजे, पुण्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे, पुण्याला नवीन एअरपोर्ट असलं पाहिजे. असे अनेक विषय आहेत आणि या सर्व विषयांच्या अनुषंगाने तज्ज्ञ जे शहरातील नामवंत तज्ज्ञ आहेत त्यांचं इथं मत ते मांडणार आहेत. त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने हजारो लोकांनी आपलं मत सूचना नोंदवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं पुण्याच्या विकासासाठी पुणे 25 वर्षांनी कसं असेल, पुणे 50 वर्षांनी कसं असेल या बाबतीत विचारविनिमय आणि त्याचं नियोजनासाठी आजची शिखर परिषद आहे. आणि मला वाटतं याच्यातून पुण्याच्या विकासाचा एक दिशा नक्कीच ठरवली जाईल. फायनल रिपोर्ट तयार झाल्याच्या नंतर पुढे कशी प्रोसेस? हो, आता ही एक सुरुवात आहे. पुणेकर एकत्र येऊन पुण्याच्या विकासासाठी विचार करतात आहे, स्वच्छतेसाठी विचार करतात आहे. पुणे 2027पर्यंत भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर असलं पाहिजे यासाठी संकल्प होतो आहे. हळूहळू या सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रगती करून एक डिसिजनला पोहोचू, ज्याचं अंमलबजावणी करण्यासाठी सगळे पुणेकर मिळून आपण प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? सांगितलं ना, शिखर परिषद आहे. याच्यात 8 ते 10 वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. लोक ऑनलाईन पद्धतीनं सजेशन सगळे पाठवलेले, त्याच्यावरती विचार करून एक आराखडा होईल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होईल. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न चोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे महानगरपालिकेकडून नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडून भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली शालेय विद्यार्थिनींच्या सॅनिटरी नॅपकिनच्या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचा आरोप पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळामध्ये आपली जी गरीब म्हणजे झोपडपट्टीतले असेल, ज्यांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये जाता येत नाही अशा मुली जे शिकतात, जवळजवळ 7वी, 8वी, 9वी आणि 10वी ह्याच्यामध्ये एकूण 38,000 मुली आहेत. या 38,000 मुलींना आपण अनेक वर्षांपासून त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेला आपण सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देतो, कारण त्यांची ऐपत नसते. आपल्याला माहिती आहे मिड डे मील्स त्याच अनुषंगाने आला, नंतर आपले गणवेश आपण त्याच माध्यमातून आलं. ज्या वेळेला आपण हे करत असताना आता गेले 2 वर्ष ज्या वेळेला महानगरपालिकेचं मुदत संपल्यानंतर 2 वर्ष ह्यांना टेंडर प्रक्रिया राबवता आली नाही. का नाही राबवता आली? कारण भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना त्याच्यामध्ये सुद्धा आपलाच ठेकेदार पाहिजे. म्हणून आत्ता जे टेंडर राबवलं त्याच्यामध्ये एक शिर्डीचे खासदार लोखंडे म्हणून त्यांनी पत्र दिले की माझी कंपनी बरोबर आहे, आणि दुसरं पत्र दिले भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातनं दिले ज्याच्यात आमदार आणि सभागृह नेत्याचं नाव आहे. ह्यांनी नाही हा ठेकेदार बरा नाही, हा ठेकेदार योग्य नाही, तो ठेकेदार योग्य नाहीच्या अडथळ्यामध्ये आता महानगरपालिका ती परत दोघांमध्ये सामंजस्य होत नाही म्हणून तो टेंडर रद्द करतात. आम्हाला कळत नाही ह्या आमदार आणि खासदारांना लाजा वाटत नाहीत का? आपण कशामध्ये पडतोय? लहान मुलींच्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला तुमचा ठेकेदार जर बसत नाही म्हणून तुम्ही त्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅड्स मिळून देणार नाहीत. आणि मिळून द्यायचं नाही तर एवढी मोठी भांडणं चालू आहे की आयुक्तावर दबाव आहे. आता आयुक्त तो टेंडर रद्द करतोय. काल आम्ही आयुक्तांना भेटून जर टेंडर तुम्ही रद्द केलं तर तुम्हाला तुमचा अधिकारी सस्पेंड करावं लागेल, सांगावं लागेल, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, कुणाची चूक आहे दाखवावं लागेल. टेंडर प्रक्रियेमध्ये जर चूक झाली असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागेल, आणि तेही नसेल तरी 67-3 क खाली तुम्हाला डायरेक्टसुद्धा उपलब्ध करता येतं. तुम्ही ते सुद्धा करत नाही आहे. मुलींच्या आरोग्यापेक्षा तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदार ह्यांच्या ठेकेदाराची इंटरेस्ट जास्त पडले. ह्याचा निषेध आम्ही करतो. वेळेवर जर मुलींना ते मिळालं नाही शिक्षण मंडळाच्या तर काँग्रेस पक्ष त्यांच्या दालनात घुसून आंदोलन करेल. कुठं पैसे खायचे म्हणजे शेण खातायत का तुम्ही? एक सॅनिटरी नॅपकिन जो आमच्या पुणे शहरातल्या ज्या शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये गरीब मुली येतात, या गरीब मुलींना जे सॅनिटरी पॅड्स किंवा जे सॅनिटरी नॅपकिन्स लागतात त्यांच्या घरचे लोक घेऊन 4 दिवस त्यांना रक्तस्राव होत असतो, त्यावेळेस हे पॅड्स लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाता, त्याच्यामध्ये तुमचे ठेकेदार बसवायचा प्रयत्न करता. सदाशिव लोखंडे शिर्डीचा तुझं पुण्यात काय संबंध आहे बाबा?
कशाला आला ना? आमच्या मुलींचा हक्क का हिरावून घेतोय? त्यांच्या आरोग्याचा विषय आहे. आता जो मारझोड आणि शिवीगाळवाला आमदार आहे त्यांनी एका ठेकेदाराच्या बाबतीत बोलला, यांनी एका, म्हणजे हे जे चाललंय, यांचा दबाव शासनावर, यांचा दबाव पोलिसांवर, यांचा दबाव पत्रकारांवर, यांचा दबाव आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं ज्या अटी शर्ती घातल्यात, तुम्ही जर त्यांचे CCTV कॅमेरे, फोन कॉल्स मॅडम चेतना करुरे यांचे जर चेक केले तर पूर्ण सदाशिव लोखंडेंनी आपल्या हिशोबाने ठेकेदाराला बसून घेतलं आणि त्याच्यानंतर सुनील कांबळे भाजपचे आमदार पुण्याचे यांनी आपला कोलेक्स हा जो आहे वेंडर त्याला बसून घेतलं. म्हणजे चाललंय काय? आणि या दोघांच्या भांडणात पुन्हा टेंडर नाही. म्हणजे आमच्या मुलींना ज्या गरीब घरातनं आलेल्या आहेत त्यांना ज्या 4 दिवस यातना होतात, जो त्रास होतात, कपडा वापरून त्यांना युरिनरी इन्फेक्शन्स होतात, त्रास होतात पोटाचे वेगवेगळे, अशा वेळेस तुम्ही ते टेंडरच कॅन्सल करतात. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी बाबा बुवा बोलवतात, सगळं करतात, खूप संस्कृती शिकवतात. लाज नाही वाटत या लोकांनी की आमच्या मुलींना मिळणारे सॅनिटरी नॅपकिनचे टेंडर तुम्ही कॅन्सल करताय? बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 7 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तुकाराम ईश्वर आवाळे, राहणार खराडी, पुणे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 1,95,000 रुपये किमतीच्या एकूण 7 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. तक्रारदार बळीराम संजय बेळगे यांची दुचाकी ही बिल्डिंगच्या गेट समोर लॉक करून लावली होती. ती सकाळी 6 वाजता चोरीस गेल्यानं त्याची तक्रार चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये केली. सराईत गुन्हेगार असणारा तुकाराम आवाळे यांनी विश्रांतवाडी, चंदननगर, हडपसर परिसरात मोटारी चोरी केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सदर कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळच्या विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, तपास पथक अंमलदार यांनी वरील कामगिरी केली आहे. रात्रगस्ती दरम्यान मार्शलला एक संशयित गाडी लोटत असताना मिळून आला. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, म्हणून त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. आणि त्यावेळेला पोलीस स्टेशनला आणले असता तपास पथकाने त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी 7 गाड्या चोरी केल्याचे उघड झाले. आणि यापूर्वीही सदर आरोपीवर 4 गुन्हे दाखल आहेत लातूरमध्ये. आणि याच्यामध्ये आम्ही अजून तपास करत आहोत की अजून गाड्या मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. पाहूयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले. और उनको बीजेपी ने नहीं नियुक्त किया, जैसे वो इलेक्ट्रॉनिक मशीन, वोटिंग मशीन बनाने वाली कंपनी में अपने लोगों को राजकोट के मनसुख भाई को नियुक्त किया है ना उधर. क्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड में वैसे उनको नियुक्त नहीं किया है ना, लोगों ने चुनकर दिया है हेमंत सोरेन जी को. हेमंत सोरेन जी के पास बहुमत है, लोगों ने उनको चुन कर दिया है. अरविंद केजरीवाल लोगों ने चुना हुआ मुख्यमंत्री है. आप उनके साथ, ये आपकी एजेंसी जो आपकी गुलाम बन गई है, जिस तरह से बर्ताव करती है, ये देश का लोकतंत्र नहीं है. ये तानाशाही से भी ऊपर चल रहा है ये देश. चंडीगढ़ में कल क्या हुआ आपने देखा ना. ये आपका लोकतंत्र है. आज 8 जो मतपत्रिका है वो आप डिस्क्वालीफाई करते हो. 8 क्योंकि आपको बीजेपी का मेयर को चुनकर लाना है. आपने तो सीता का अपहरण कर दिया राम भक्तों ने यहाँ चंडीगढ़ में. लोकशाही लोकतंत्र को हम पवित्र सीता का दर्जा देते. अब तक तो सीता का हरण रावण करते थे, लेकिन आप अपने आप को राम भक्त मानने वाले लोग सीता का अपहरण करने लगे.
वो अपहरण सीता का हमने चंडीगढ़ में देखा है, कल पूरे देश ने देखा है किस तरह का लोकतंत्र है। हेमंत सोरेन के बारे में इतना ही कहूंगा कि हेमंत सोरेन झुकने को तैयार नहीं है, नीतीश कुमार जैसी पलटी मारने को तैयार नहीं। केजरीवाल जी और हेमंत सोरेन पलटूराम बनने को तैयार नहीं, उसकी कीमत वो लोग चुका रहे हैं। लेकिन इंडिया ब्लॉक उनके साथ खड़ा है मजबूती से। सर, जिस प्रकार से आप कह रहे हैं कि पलटूराम, हालांकि आपने कहा, लेकिन हालांकि अरविंद केजरीवाल के ऊपर भी तलवार लटक रही है। मैंने ये कहा ना, ये लोग अरविंद जी हो, हेमंत जी है, हम सब है, महाराष्ट्र में भी उनकी बात चल रही है कि हम ये करेंगे, वो करेंगे, ऐसा करेंगे, करो ना। लेकिन हम लोग आपको जैसे चाहिए वैसे पलटूराम नहीं बनेंगे। सर, आपने ईवीएम का भी जिक्र किया। अब तो हालांकि ईवीएम को लेकर भी सवाल शुरू हो रहे हैं लोकसभा चुनाव के पहले। हालांकि ये दावा किया जा रहा है कांग्रेस द्वारा। उत्तर प्रदेश के चंदौल में 300 ईवीएम मशीन एक दुकान में मिली, आपको मालूम है। आसाम में एक कार से 400 ईवीएम मिली है, आपको मालूम है। और ईवीएम बनाने वाली जो कंपनी है सरकारी, उसके ऊपर 4 डायरेक्टर्स बीजेपी के लगाए गए, जहां जो सीक्रेट कोड बनता है ईवीएम में देने के लिए वो भी वहां बनता है। और वो भी डायरेक्टर्स में से ज्यादातर डायरेक्टर गुजरात से, ये भूलो मत आप। 2024 में चुनाव किस तरह से लड़ा जाएगा उसकी ये तैयारी है। 2 पैटर्न और 2 फार्मूला है। एक मनसुख भाई फार्मूला जो ईवीएम के डायरेक्टर बन गए, और दूसरा चंडीगढ़ फार्मूला। जीता है आप और कांग्रेस ने इलेक्शन जीता है, फिर भी बीजेपी मानने को तैयार नहीं। मतपत्रिका का अपहरण किया, सीता का अपहरण किया और गद्दी पर बैठ गए। सर, या संदर्भात ईव्हीएमचं जे सध्या संपूर्ण देशामध्ये जाळं पसरले, पण त्याच्याबद्दल शंका देखील व्यक्त केली जाते। अनेक ठिकाणी ईव्हीएमची शंका कसला घोटाळा जायतो त्यावरती नियुक्त केले भाजपाचे। या देशामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मार्गानं, सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणती निवडणूक जिंकू शकणार नाही, जिंकू शकत नाही। ईएम हटी, बीजेपी गई। ईवीएम आहे तो मोदी है। आपण काल पाहिलं असेल, 2 गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या, ज्या या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणाऱ्या आहेत। चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना 20 आणि आप आणि बीजेपी मला वाटतं 14, आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेले आहे 20 नगरसेवकांचे। तरीही त्या पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं 8 मतं बाद करून टाकली, अवैध केली 8 मतं। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने तर राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना, त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला, तोच पॅटर्न, 8 मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केलं। हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे। आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये, की सीतेला रावणानं पळवलं, पवित्र सीतेला। पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं। रामभक्तांनीच सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी। या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे 2024च्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे। अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतंय, त्यांना भीती वाटते। 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केले। 200 एका दुकानात। तो भाजपचा पदाधिकारी आहे। आसाममध्ये सिलचर येथे
300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या. तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. लोकसभा निवडणुका जसं जवळ येतात तर तसा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतात, लोक पकडून देत आहेत. हा काय खेळ आहे? त्याहीपेक्षा भयंकर ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं. तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता. संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात. त्या BELच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे परिवारावर जोरदार निशाणा साधलाय. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पण या संबंधित बैठक झालेली आहे. मालेगावमध्ये एका वर्षामध्ये 300 कोटीची वीज चोरी होते. म्हणजे 300 कोटीची जी वीज चोरी होते आणि जी चोरी केलेली वीज आहे त्या संबंधित MSEBचे जे अधिकारी असो, पोलीस अधिकारी असो, ते साधारण त्या वीज चोरी संदर्भात त्या मोहल्ल्यांमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकत नाही, रिकव्हरी करायला जाऊ शकत नाही. एवढी दहशत त्या संबंधित मोहल्ल्यांमध्ये या जिहादी लोकांनी तयार केलेली आहे. आणि हा जो काय 300 कोटीचा जो काय पैसा आहे तो परत त्या अर्थकारणासाठी वापरला जातो. आणि हा सगळ्याचा सगळा पैसा हा लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि दहशतवादी कार्यक्रमांसाठी वापरला जातो. अशा पद्धतीचे काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे. दुसरी जी एक मागणी होती की तिथे पोलीस आयुक्तालय मोठं उभं करणं, त्याही बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी काल सकारात्मक आम्हाला होकार दिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रामधला मालेगाव नावाच्या शहरामध्ये अगर मुस्लिम राष्ट्रांबरोबर स्पर्धा, कारण त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तीच परिस्थिती मालेगावमध्ये पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगावमध्ये पाहायला मिळते. ही परिस्थिती बदलावी अशा पद्धतीची वीज चोरी करून एवढा मोठा पैसा अगर आतंकवादी आणि जिहादी कार्यांमध्ये वापरला जात असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि त्याबद्दलची योग्य कारवाई केली जाईल. दुसरा विषय आहे की आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी ईव्हीएम आणि चंदीगडमध्ये झालेल्या निवडणुकीचा उल्लेख केला. मी परत एकदा मला आश्चर्य असं वाटतं की ईव्हीएमच्या बद्दल 2014 पर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता. तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत, कुठून काय सापडलं ह्याबद्दल ठाकरे गटातल्या कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता. कारण का तेव्हा निवडणुका, तेव्हा सगळेचे सगळे खासदार निवडून यायचे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. उद्धव ठाकरेच्या नशिबात 18 खासदार हे फक्त मोदी साहेबांमुळेच निवडून आले आणि ते 14 आणि 19ला आपल्याला पाहायला मिळालं. आता जेव्हा कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक पण खासदार निवडून येणार नाही, मग ईव्हीएमच्या नावाने ओरड घालायची. आता काल जी चंदीगडमध्ये मतं बाद झाली, आता त्याचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा संबंधच असू शकत नाही. उदाहरण राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये पण काही मतं बाद झाली, मग त्यावर उभाटावाल्यांनी काय प्रश्नचिन्ह उभं केला नाही, तेव्हा का त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. अगर कोणी मतपत्रिकेवर काही गोष्टी इनव्हॅलिड पद्धतीने लिहिलं असतील, त्याच्या रेषा ओढल्या असतील, कधी कधी इनव्हॅलिड 1 नंबर लिहिल्यावर पण होतो. अगर तुम्ही सरळ ओळ खेचली नाही आणि ती ओळ छोटी ब्रॅकेटच्या बाहेर गेली तरी पण मतं इनव्हॅलिड होतात. ह्याचा अनुभव स्वतः आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. मग त्याच्याबद्दल शेमड्यासारखा रडण्याचं काही कारणच राहत नाही ना.
म्हणून उगाच चंदीगडच्या नावाने ईव्हीएमच्या नावाने नाक रगडण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात या. निवडणुका त्या गोळा मैदान लांब नाहीये. लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल. एवढंच मला या निमित्ताने बोलायचं. तुमचे काय प्रश्न आहेत सांगा. महाराष्ट्रामध्ये मोदी एक लक्षात घ्या, मोदी साहेबां पंतप्रधान अगर कुठल्या राज्यामध्ये वारंवार जात असतील तर ह्याला शुभ संकेत म्हणतात. आणि मोदीजींचे पायगुण हे महाराष्ट्रासाठी फार शुभ आहेत. म्हणून मोदीजी वारंवार जेवढ्या वेळी महाराष्ट्रामध्ये येतील तेवढंच आमचा महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य राहील. म्हणून मी परत सांगतो की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मोदीजींनी जशी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली ना तशी महाराष्ट्रामध्ये पण लढवावी, जेणेकरून आमच्याही राज्यामध्ये मोदीजींचे नेहमी लक्ष राहील. म्हणून ज्याचं स्वागत करायला पाहिजे त्याच्या काळ्या मांजरासारखं नेहमी आडवं येणं हे संजय राजारामरावची सवय झालेली आहे. आता हेमंत सोरेन असतील ते अरविंद केजरीवाल असतील, यांनी भ्रष्टाचार करत असताना भारतीय जनता पक्षाला विचारलं होतं का? परवानगी घेतली होती का? फक्त मी एक नक्की या निमित्ताने पोलीस खात्याला सांगेन ते उद्धव ठाकरे आणि कुटुंबियावर पण लक्ष ठेवा. नाहीतर जसं हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल गायब झालेले, उद्या उद्धव ठाकरे कुठे गायब झाले, अब्स्कॉन्ड झाले म्हणून आत्ताच लुकआउट नोटीस काढून ठेवा. कारण का ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, रवींद्र वायकर असो, खिचडी घोटाळा असो किंवा पेडणेकर ताई असतील, हे सगळे तर फक्त मुखवटे आहेत. खरा 420 बसलाय मातोश्रीवर. उद्या जेव्हा त्याच्यावर कारवाईची पाळी येईल तेव्हा उद्धव ठाकरे पळून जाऊ शकतात, गायब होऊ शकतात. म्हणून आत्ताच त्यांच्यावर लुकआउटची नोटीस काढा, त्यांचे पासपोर्ट जप्त करा, अशी मी सरकारकडून मागणी करेन. एक लक्षात घ्या, त्यांना स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना हे लोकांना मान सन्मान द्यायला जमत नाही. उबाटा असो किंवा शरद पवारजींचा गट असो, हे अन्य पक्ष आणि मित्र पक्षांना काय मान देणार? अहो, ह्यांचे जे 40 आमदार ते सोडून गेलेले, ते काय सोडून गेले? कारण का मान भेटत नाही स्वतःच्या पक्षामध्ये. यांना स्वतःच्या आमदाराला मान द्यायला भेटत नाही, हे अन्य वंचित आघाडीला काय मान देणार? म्हणजे जेवढं लवकर आंबेडकरांना हे कळेल ना तेवढी चांगली गोष्ट आहे. आणि मला आश्चर्य असं वाटतं उद्धव ठाकरे आणि या लोकांचं, ज्या प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटो समोर नतमस्तक झाले, ज्या टिपू सुलताननी अखंड आपल्या आयुष्यामध्ये हिंदूंचा द्वेष केला, त्या टिपू सुलतानच्या समोर नतमस्तक होणाऱ्या प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेला चालतात. कुठे गेलं उद्धव ठाकरेचं हिंदुत्व? मग ज्या औरंगजेबच्या कबरी समोर नतमस्तक होणारे हे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात. ही का ह्यांची हिंदुत्वाची नवीन व्याख्यान झाली का? ह्याचं उत्तर जरा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात द्यावं कधीतरी. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनसे नेते वसंत मोरे यांचं आज पुन्हा एकदा हातोडात चालल्याचं पाहायला मिळालं. पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरण. नमस्कार. गेल्या बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहात की आज नक्की काय विषय. हा सुजाराम सोळंकी
राजाराम सोळंकी हा त्यानं संपूर्ण त्याच्या मिसेस आहेत, त्यांची मुलं आहेत. यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी हे दुकान घेतलं. गेल्या 6 वर्षापूर्वी हे दुकान घेतलं आणि दुकानाच्या वरती बरोबर जो दुकानाच्या वरती जो फ्लॅट दिसतो छोटासा, हे दुकान आणि या दुकानाबरोबर हा एक छोटासा फ्लॅट गेल्या 6 वर्षापूर्वी यांनी इथं आले आणि 28 लाख रुपयाला यांनी हा फ्लॅट घेतला आणि हे दुकान घेतलं. परंतु इतक्या दिवसापासून यांचा वापर तिथे फॅमिलीमध्ये थोडं त्यांचा वापर चालू आहे. आतमध्ये त्यांचं सामान आहे, TV आहे, कपाट आहे, बेड आहे आणि यांना अचानक गेल्या 4-6 महिन्यापूर्वी, आता आपण जर सगळी ही बिल्डिंग पाहिली कधी एकंदर सगळी बिल्डिंग बघावी, ही सगळी बिल्डिंग पाहिल्यानंतर ना लक्षात काय येतं की हे एकच आहे आणि हे एकच आहे. ही बांधकाम पण एकाच वेळेस झाले, स्थान हे 2 गाड्या झाले, परंतु ज्यांनी सोळंकीला हे विकलं त्यांनी शेजारचं बांधकाम चालू झालं. शेजारच्या बांधकाम चालू झाल्यानंतर ना ज्यांनी सोळंकीला विकलं होतं त्यांनी ह्या संबंधित जागा मालकाला स्लॅब एकत्र टाकण्यासाठी 5 लाख रुपये दिले असं त्याचं म्हणणं आहे. आणि सोळंकीकडनं वरचं खालचं ऐसा बोल केली आहे ना पुरा, खालचं आणि वरचं मिळून 200 ऊपर का 200 नीचे का कितना ऊपर का असं 400 स्क्वेअर फुटाचे मिळून 28 लाख रुपये याच्याकडनं घेतले. आणि एवढं सगळं झालं. ह्याचा 4 वर्षापासून वापर आहे तिथं, 4 सालचे किलोमीटर आहे. 4 वर्षापासून हे लोक तिकडे राहतात आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी हे जे काय बाजूचा मालक आहे, या बाजूच्या मालकाने याचा जो घराचा दरवाजा जो इकडे आतमध्ये, तो दरवाजाला डायरेक्ट वीड बांधकाम करून दरवाजा बंद करून टाकला 5-6 महिन्यापासून. ही दोघंही फॅमिली गेल्या 3-4 महिन्यापासून मागे करून टाकलं आणि हा बिचारा इकडं आला. आता हा नाही त्याच्याकडे जाऊन आला, नाही त्याच्या संघ बसला, परंतु कुणी याला न्याय दिला नाही. आज शेवटी आज जनता दरबारमध्ये गेल्या 3 बार जनता दरबार मी आहे, ती समोरच्याला संधी दिली होती, त्याने ऐकलं नाही. आणि आता मी आज इथं कारवाई करून गेल्यानंतर पोलीस चौकी सुद्धा तुमको पोलीस स्टेशन भी लेके गए, पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेले, पोलीस स्टेशनवाल्याने सुद्धा आखलून दिले. म्हणजे अरे मला माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे की अरे जर एखादे बाहेर नाही इकडं पोटं भरायला आले म्हणजे काय ते काय वेडे आहेत का, त्यांची बाजू घ्यायची नाही का? राजस्थानवरनं ही लोक इकडं आले, मग ह्यांची बाजू कोण घेणार आहे का नाही का? बाहेरनं आले म्हणून ह्यांना रेटत राहायचे. तर हे रेटायचं काम मी कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार बाबीराव. खाली खाली वर खाली 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 तिकडे बाहेर वर जाईल जाग्यावर जागा पारा खाली वरची 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 आहे ना वरती खाली गेले वगैरे गाड्या
सर खाली ले ताकद नको मारू बाबा, जागेवर पाठ. वर वर बरोबर कोपऱ्या लाद घाला बाहेर जाईल. थांब जरा. सोड सोड. चावी किती आहे? आता याचं कुलूप लावलेलं आहे, याचं कुलूप लावलेलं आहे त्या जागेला अजून जगा राहा. आता ते 1 मिनिट रुको. चावी बेटा खोल खोल ना. आधी तिने ताटा ताळा खोललाय. हे दिसतं तुम्हाला आहे. ये बोला था कि दुकान में से नहीं तो अपना जीना निकाल देंगे. कौन बोला? ये हमने बोला था, बोला नहीं तो टेम्परवारी अपन इधर से करेंगे. तो फिर इधर भी सुबह आके बोला कि ऊपर का मेरा है, तोड़ फोड़ करने का नहीं, मिस्त्री को ला देते तो बघा हे विचाराने गेल्या 6 महिन्यामध्ये इथं सुद्धा प्रयत्न केला. खालच्या दुकानात आतमधनं वरती येणं सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, तर त्याला इथं सुद्धा आखून दिलाय. आता इथून कुठल्याच त्याला एंट्री नाही, गॅलरीमधनं पण एंट्री नाही. इथून त्यांनी एंट्री करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथून शिवीगाळ करून आखून दिलं लोकांनी. मग जर अशा प्रकारे तुम्ही दमदाटा करून बाकीच्या गोरगरिबांना जर अशा प्रकारे त्रास देणार असतो ना, मग तुमच्याकडे आम्ही आमचा हातोडा असा चालणार. आता फक्त हातोडा चाललाय आणि तो फक्त अनधिकृत जी भिंत केली ना त्या भिंतीवरती मी चालवलाय. जर ह्याला परत सोडंकीला जर परत कोणी त्रास देण्यात आला, बाजूच्यानी ना बिल्डर आहे, जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, आता हा माझा हातोडा मी इथं फिरवलाय. तुमची ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील तर त्या अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेचा हातोडा मी फिरवल. त्या गोष्टी लक्षात ठेवा. याला गरीबाला त्रास द्यायचा नाही. तुम्ही आता तुझ्या अभी तुम कर इधर पहिला तुम्हाला जो है वो दीवार उधर पहिला दरवाजे पे टंगे हो, तो वो एंट्री है, वो सब साफ सफाई कर दो आज के आज वो भाभी वो साफ सफाई कर दो सब, और एंट्री तुम्हारे इधर से ही चालू करने का. फोन अगर तुमको बोलता है कि ये बंद करो, इधर से आने का नहीं जाने का नहीं, इसको भी बंद करके दो. अगर किसी ने तुमको दादागिरी किया बोला कोण तो मेरे को फोन करो. असं एवढं लक्षात ठेवा. जिथं कोण नाही ना तिथं आम्ही 100% आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आमचा जनता दरबार आहे. तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने जर कोण चुकीच्या पद्धतीने जर कोण दादागिरी करून दमदाट्या करून तर गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही अशा पद्धतीने तुला जागा त्याची दाखवणार. एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरचा हा फ्लॅट आहे त्याचा विकायचा नाही विकायचा हा त्याचा प्रश्न आहे. पण जर त्याला कोणी दमदाटी केली ना, शेजारीने ना खालचेने ना वरचेने, तो लक्षात ठेवा. त्याला जर इच्छा असेल, अगर आपको लगता है तुमको बेचने का भाभी, अगर तुमको लगता है ये बेचने का है तो वो तुम्हारा से तो तुम सोचो क्या करने का. वो हमें कुछ लेना देना नहीं उसमें. हमारा काम है तुमको निकाल के देने का. अगर वैसे भी तुमको कौन दाने के सामने वाला करता है, जिसने अभी खरीदा वो करता है या पहले वाला करता है. जो भी कोई तुमको दादागिरी करता है त्याने नीट लक्षात ठेवावं.
की जर आता यांच्या संग परत तुम्ही दादागिरी केली, आज भिंत तोडली आहे, उद्या तुम्हाला तोडायला मी कमी करणार नाही. तर मग दमदाट्या दादागिऱ्या या बंद झाल्या पाहिजेत. कुणी दादागिरी ह्या गरीबाला करायचं नाही. बाहेरचं आहे, राजस्थानचं आहे, आपली काय वाकडी करू शकत नाही, ह्या आविर्भावात राहू नका. कुठलाही असू द्या, राजस्थानचा असू द्या, UPचा असू द्या, बिहारचा असू द्या, पण तो जो पुण्यामध्ये आश्रयाला आलाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ॲड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ॲड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा, हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला. दुसरं त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न. तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की 2.5 वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात, तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलंय, म्हणजे निर्माण काय केलंय सीट शेअरिंगच्या संदर्भात, त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल. आम्ही अपेक्षा असं धरतोय की 2 तारखेला जी बैठक आहे त्या 2 तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असणारा दिलेला आहे तो, आणि त्याच्याच बरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत, काँग्रेस, त्याच्यानंतर NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना, यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्यापुढे असं मानले की कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का, की आम्ही असणारं इंडिव्हिज्युअली एक पक्षाशी बोलायचं, हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल. आजची जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली. आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं BJPचं गव्हर्नमेंट पुन्हा येणार नाही. या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इश्यू, इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही, अशी भूमिका आम्ही असणारा त्या ठिकाणी क्लिअर केली. माझं निवेदन संपलं. सर थोड़ा सा हिंदी में ब्रीफ कर दूं. कल MBA के मीटिंग में वंचित बहुजन आघाड़ी को चर्चा के लिए निमंत्रित था. हम लोग उस बैठक में गए. बैठक में हम लोगों ने पहले उनसे पूछा कि आप लोगों ने कुछ एजेंडा तैयार किया है क्या, तो उनसे कोई जवाब नहीं आया. इसलिए हम लोग ने अपनी तौर से जो एजेंडा था वो उनके सामने रखा. पहला है कि OBC की जो मांग है कि हम किसको ही शामिल नहीं करके लेंगे अपने आरक्षण में, वो एक समस्या है, मैंने कहा. दूसरी जो है वो जरांगे पाटिल जो मराठा समाज के लिए लड़ रहे हैं आरक्षण के लिए, उनके बारे में राय बनानी जरूरी है. तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ, वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो, NCP हो, शिवसेना हो, इन्होंने मिलके प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है. मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए, ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा. और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है. अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है. वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे MBA ना बिखरे, इसकी चिंता भी हम लोग ने वहाँ पर जाहिर की है. मैं मानता हूँ कि 2 तारीख की जो मीटिंग है
ये मुद्दे जो हम लोग ने उठाए हैं और साथ साथ सीट शेयरिंग की जो बात हुई, तो हम लोग ने ये कहा कि वह कम से कम 2.5 साल से आप इकट्ठा हो, इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा। वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए, बताइए, और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आघाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी, ऐसी एक बात वहां पर है, ऐसा मैं मानता हूं। रही बात कांग्रेस की, तो उस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ है। जो प्रभारी है कांग्रेस से, उनसे जो बातचीत हुई थी, उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर। इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है, इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं। नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा, तो इसमें मेरे ख्याल से काफी अंतर और टकराव हो सकता है। इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग काँग्रेस पार्टी से मांग रहे हैं। बाळासाहेब, काल ज्या बातम्या आल्या की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला, तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही, का वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे। एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे। बाळासाहेब, कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते, असं असूनही 2 तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार? आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही। आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय। तेव्हा आपला इगो की आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत। बाळासाहेब, ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची, अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे का? आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे। बाळासाहेब, एवढं सुस्पष्टपणे तुम्ही सांगितलेलं असताना नाना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती, हे असताना कालच्या जे तुम्हाला निमंत्रणाचं पत्र आहे, समावेश झाल्याचं पत्र आहे, त्याच्यावर नाना पटोलेंची सही आहे, नेमकं काय गोंधळ काय चालू आहे? माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे, म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे, ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना असताना म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। चर्चा झाली, आम्ही मुद्दे मांडले, तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही, त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे। आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे। तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे। मी असं समजतो की एनसीपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरते घेऊ शकतात, पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे
ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो. पण ही सही फक्त नाना पटोलेची आहे. त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. कालच्या पत्राला तुमच्या लेखी काहीच किंमत नाही असं म्हणता येईल का? आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.